नमस्कार. अजित पवार गटाकडून पाटलांवर काय कुठल्या निशाणा? हां, येस. कुठली ही? अरे बापरे. ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवादामध्ये शरद पवारांच्या निवडीवरच आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे शरद पवारांची निवड ही नियमाला धरून नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद हा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. ही आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. आज युक्तिवाद सुरू आहे. पक्ष कुणाचा यावरनं अजित पवार गटाचा युक्तिवाद हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि युक्तिवाद करताना अनेक मुद्दे समोर आलेले आहेत. पण या युक्तिवादामध्ये हा सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगामध्ये ही सगळी सुनावणी सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये अजित पवार गटाकडनं मांडण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे शरद पवारांची निवडीवरच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की पक्ष कुणाचा याच्यामध्ये जे अनेक मुद्दे येत आहेत. प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण बघतोय की अजित पवार गटाच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्याच्यातले जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यातला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आलेला आहे. प्रमोद. अगदी सुहास, आपण जर बघितलं तर अजित पवार यांच्या गटाच्या वकिलाकडनं जो मुद्दा मांडला गेलेला आहे तुम्ही म्हटलात तसं, तर त्यात प्रामुख्यानं हाच म्हटलेला आहे त्यांनी की जो व्यक्ती निवडूनच आलेला नाही, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जो व्यक्ती निवडून आलेला नाही तो व्यक्ती पक्ष चालवत आहे, मग त्या व्यक्तीची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती आपण व्हॅलिड कशी मानायची असा प्रश्न जो आहे तो अजित पवार यांच्या गटाच्या वतीनं या ठिकाणी युक्तिवादादरम्यान उपस्थित केला गेला आहे. प्रामुख्यानं आपण जर बघितलं सुहास, तर वारंवार अजित पवार गटाचा युक्तिवाद जो आहे तो याच दिशेने जाताना बघायला मिळतो. शरद पवार यांची झालेली नियुक्ती असेल किंवा शरद पवार यांनी केलेल्या इतर नियुक्त्या असतील त्या नियुक्त्यांवरतीच अजित पवार यांच्या गटाचा प्रामुख्यानं हल्ला अजित पवार यांचा गट करताना आपल्याला बघायला मिळतोय. शरद पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असा 2 दिवसापूर्वीचा युक्तिवाद होता. शरद पवार मनमानी पद्धतीने काम करतात अशा पद्धतीचा 2 दिवसापूर्वीचा युक्तिवाद होता आणि आज देखील त्याच पद्धतीचा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ॲडव्होकेट नीरज किशन कौल जे अजित पवार यांच्या गटाचे
वकील आहेत ते या ठिकाणी युक्तिवाद करत आहेत आणि त्यांचा हाच मुद्दा आहे की शरद पवार यांची नियुक्ती हे पक्षाचे अध्यक्ष म्हणून होत असेल तर ती लोकशाहीला धरून होणं अपेक्षित होतं. आमच्या पक्षामध्ये आमच्या घटना ही सांगते की आमच्या पक्षातल्या प्रत्येक नियुक्त्या ह्या लोकशाहीनुसार निवडणूक झाली पाहिजे आणि त्यानुसार आमच्या पक्षाचा प्रत्येक प्रतिनिधी आहे तो निवडून गेलेला पाहिजे. पण शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होताना झालेली नियुक्ती या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा निवडणूक झालेली नव्हती, त्यांची थेट नियुक्ती झालेली आहे आणि तीच व्यक्ती आता पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष झालेली आहे. त्यामुळं त्या व्यक्तीची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती आपण व्हॅलिड कशी मानायची अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणं अजित पवार यांचा गट करताना आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतोय. सुहास. अगदी प्रमोद, आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तूही आता याच्यामध्ये विशद केलेला आहेस की स्वतः निवडून न येता म्हणजे निवड प्रक्रियेमध्ये शरद पवारांना सगळ्यांनी निवडून म्हणजे एकमुखाने ते अध्यक्ष आहेत असं म्हणले, पण याच्यामध्ये निवडणूक प्रोसेस कुठे झालेली नाही, ते निवडून आलेले नाही आहे. त्यामुळे त्यांना आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष कसं मानायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवादामध्ये मांडलेला आहे. ही आत्ताची सगळ्यात मोठी बाजू आपण बघतो आहोत. आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की आज दुपारपासून हा युक्तिवाद सुरू झालेला आहे. याच्यामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्यात आलेला आहे. पण आत्ताची जी ब्रेकिंग बातमी आहे की पवारांच्या अध्यक्षपदावरची निवड ही घटनेला धरून नाहीये अशा पद्धतीचा युक्तिवाद हा अजित पवार गटाच्या वकिलांकडनं करण्यात आलेला आहे आणि हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडलेले आहेत युक्तिवादामध्ये की ज्याच्यामध्ये पक्ष हा घराप्रमाणे चालवला जातोय अशा पद्धतीचा एक थेट आरोप हा करण्यात आलेला आहे या युक्तिवादामध्ये. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या केसचा देखील संदर्भ देण्यात आलेला आहे की नुसत्या प्रतिज्ञापत्रांची लाखोची प्रतिज्ञापत्र देऊन चालत नाहीत, तर तुमच्याबरोबर कार्यकर्त्यांचा गट असायला लागतो, आमदारांचा गट असायला लागतो, खासदारांचा गट असायला लागतो आणि तो गट आमच्या बाजूने आहे आणि म्हणून आम्ही व्हॅलिड आहोत अशा पद्धतीचा एक युक्तिवाद याच्यामधनं करण्यात आलेला आहे. आपण बघतोय प्रमोद, आत्ताच्या ज्या मुद्दे मांडले गेलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे जसा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तसाच एक मुद्दा आहे की घर चालवल्याप्रमाणे शरद पवारांनी पक्ष चालवलेला आहे हा थेट आरोप सुद्धा याच्यामधनं करण्यात आलेला आहे. प्रमोद. अगदी सुहास, आपण जर बघितलं तर अजित पवार यांच्या गटाच्या युक्तिवादाची प्रामुख्याने हीच कारण अगदी सुहास आपण जर बघितलं तर अजित पवार यांच्या गटाच्या युक्तिवादाची हीच प्रामुख्यानं कारण असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जेव्हा निवडणूक आयोग अशा पद्धतीचे डिस्प्यूट होतो कुठल्याही पक्षामध्ये तेव्हा निकाल देताना 2-3 महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते विचारात घेत असतो. पहिला मुद्दा असतो की पक्षाची घटना नेमकं काय सांगते, त्यानंतर दुसरा मुद्दा असतो लोकप्रतिनिधींची संख्या आणि नंतर आपण जर बघितलं तर पदाधिकाऱ्यांचं संघटन असेल किंवा कार्यकर्त्यांची कशा पद्धतीनं तुमच्यासोबत कार्यकर्ते आहेत हे सगळे मुद्दे अशा पद्धतीचा निकाल देताना लक्षात घेतले जात असतात. अजित पवार यांच्या गटाची जर आपण बघितलं तर कुठली कमकुवत बाजू आहे सुहास हा महत्त्वाचा मुद्दा याच्यासाठी मी म्हणतो आहे की लोकप्रतिनिधींची संख्या अजित पवार यांच्या बाजूने जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळते. शिवसेनेच्या केसमध्ये देखील तेच झालं होतं. शिवसेनेच्या केसमध्ये देखील लोकप्रतिनिधींची संख्या ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. या ठिकाणी देखील अजित पवार यांच्यासोबत राज्यातले 54 पैकी जवळपास 42-43 आमदार आहेत. विधान परिषदेमधील देखील 9 पैकी 6 आमदार आहेत. नागालँडमध्ये ज्या ठिकाणी अजित पवार यांचा पक्ष आहे त्या ठिकाणचे 7 चे 7 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आमदारांची संख्या जर आपण प्रामुख्यानं बघितली तर ते अजित पवारांच्या संख्या यांच्यासोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे अजित पवारांना दुसऱ्या मुद्द्याची लोकप्रतिनिधींच्या बाबत कुठली महत्त्वाचा मुद्दा नाही आहे किंवा त्याबाबत अजित पवार यांच्या गटाला कुठलीही काळजी नाही. त्यांना महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पक्ष संघटन असेल सुरुवातीचा किंवा घटना जी असेल तो महत्त्वाचा मुद्दा अजित पवार यांच्या गटाकडे नाही आहे आणि त्यामुळं प्रामुख्यानं अजित पवार यांचा गट वारंवार पद्धतीनं घटनेवरतीच प्रश्न उपस्थित करण्याचं काम करत असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं हा युक्तिवाद असल्याचं आपल्याला बघायला मिळते. सुहास, शरद पवार हे घर चालवण्याप्रमाणे पक्ष चालवतात हा त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा अजित पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केला गेलेला आहे. सोबतच आपण जर बघितलं तर जी व्यक्ती स्वतः निवडणूक निवडून अध्यक्ष बनलेली नाहीये ती व्यक्ती संपूर्ण पक्ष चालवते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अध्यक्षपदालाच कसं आम्ही व्हॅलिड मानायचं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केला जातोय. अजित पवार यांच्या गटाच्या युक्तिवादामध्ये प्रामुख्यानं शरद पवार यांच्यावरती हल्ला केल्याचं आपल्याला वारंवार बघायला मिळते. शरद पवार यांची नियुक्ती असेल किंवा शरद पवारांनी केलेल्या इतर नियुक्त्या असतील या सगळ्या संदर्भात अजित पवार यांचे वकील जे आहेत ते वारंवार प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला बघायला मिळते. सुहास.
अगदी बरोबर आहे प्रमोद, तू अगदी आत्ता जे सांगतोयस ते अत्यंत थेट आपण बोलतो आहोत. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आपण थेट पद्धतीनं काय निवडणूक आयोगाच्या समोर जे युक्तिवाद होतोय त्याचं विश्लेषण काय आहे आणि या युक्तिवादामध्ये जे मुद्दे मांडले जात आहेत त्याचं विश्लेषण काय आहे हे आमचा प्रतिनिधी प्रमोद इथे आपल्याला सांगतोय. प्रमोद, आत्ता तू जे सांगितलंस ते अत्यंत बरोबर मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की या दोन मुद्द्यांप्रमाणे एक मुद्दा सुद्धा जो या युक्तिवादामध्ये आलेला आहे की पक्ष कोणाचा हे कार्यकर्ते आणि नेते ठरवतात. ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की शरद पवारांची निवड जी आहे ही नियमाला धरून झालेली नाही आहे. त्यांची निवडून, आम्ही त्यांना निवडून राष्ट्रीय अध्यक्ष केलंय अशा पद्धतीची ही निवड नाही. त्यामुळे ही व्हॅलिड कशी पकडायची अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. शरद पवारांनी आपल्या घराप्रमाणे हा पक्ष चालवलेला आहे. त्यामुळे असे अनेक मुद्दे हे शरद पवारांवर अत्यंत ॲग्रेसिव्ह पद्धतीनं थेट आरोप करणारे मुद्दे हे आजच्या युक्तिवादामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रमोद, आजच्या या युक्तिवादामध्ये ज्याला आपण टोकदार मुद्दे म्हणूयात, ज्याला थेट बाण सोडलेले आपण म्हणूयात, अशा पद्धतीचा युक्तिवाद आज होताना बघायला मिळतोय अजित पवार गटाकडनं. याच्यामध्ये प्रमोद आपण बघतोय की एक मुद्दा आणखीन जो महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे पक्ष हा कार्यकर्ता आणि नेते ठरवतात. आपण बघतोय की पक्ष हा कार्यकर्ता आणि नेते ठरवतात. यामागचा युक्तिवादाचा संदर्भ देखील जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटाकडनं देखील वारंवार अशा पद्धतीच्या वक्तव्य ही केली जात होती की पक्ष फुटलेला नाही आहे, फक्त काही लोक त्यांना विचारधारा पटली नाही किंवा ते बाहेर गेलेले आहेत, पण पक्ष फुटलेला नाही आहे. पण जर पक्ष फुटलेला नाही आहे आणि असं जर काय शरद पवार गटाकडनं जर सांगितलं जात असेल तर इथे हा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादामध्ये हा मुद्दा मांडला गेलेला आहे की पक्ष कुणाचा हे ठरवताना कार्यकर्ता आणि ते नेते ठरवतात. नेते आणि कार्यकर्ता जर म्हटले की हा अध्यक्ष, हा पक्ष आमचा, अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी देखील करण्यात आल्याचा आपल्याला बघायला मिळतोय. प्रमोद, आपण बघतोय की हा मुद्दा यातला एक महत्त्वाचा मानण्याजोगा आहे तो म्हणजे पक्ष कुणाचा हे कार्यकर्ता आणि नेते ठरवतात. म्हणजे आज जे बरोबर आहेत हे नेते हे ठरवणार आहेत की हा पक्ष कुणाचा आहे, अशा पद्धतीचा एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. अगदी आपण जर बघितलं तर ही सगळी युक्तिवाद करत असताना अजित पवारांच्या वकिलांना जर बघितलं आपण सुहास, तर शिवसेनेच्या केसचा देखील उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या केसचा रेफरन्स देखील दिलेला आहे. ज्यावेळी अशा पद्धतीच्या सुनावण्या होत असतात सुहास, त्यावेळी जुन्या केसचा रेफरन्स जो आहे तो वारंवार दिला जात असतो. साधिकालीचा केसचा रेफरन्स असू दे किंवा PS संगमा केसचा रेफरन्स असू दे किंवा आत्ता महाराष्ट्राच्या दृष्टीने जी काही दिवसांपूर्वी महत्त्वाची केस ठरली होती ती केस जर आपण बघितली तर शिवसेनेची एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची केस, त्या केसचा देखील या ठिकाणी रेफरन्स दिला गेला आहे. पक्ष जो आहे तो कार्यकर्त्यांचा असतो, नेत्यांचा असतो, अशा पद्धतीचा युक्तिवाद होताना आपल्याला बघायला मिळतंय. आमच्यासोबतच जास्तीत जास्त पदाधिकारी आहेत अशा पद्धतीचा युक्तिवाद दोन्ही गटांकडनं केला गेला होता आणि त्यासाठी श्वास आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं प्रतिज्ञापत्र आहेत ती दोन्ही गटाकडनं सादर केली गेली होती. पण अशा पद्धतीची प्रतिज्ञापत्र तपासणं, ती व्हॅलिड आहेत का, त्यात नेमकं तांत्रिक मुद्दे काय आहेत हे तपासणं खूप अवघड असतं, कारण लाखोंच्या संख्येनं ही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगानं निकाल देताना हाच मुद्दा उपस्थित केला गेला होता. म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रामुख्यानं हा मुद्दा उपस्थित केला गेला होता की आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली, पण निवडणूक आयुक्तानं किंवा निवडणूक आयोगानं ती आमची बघितली नाहीयेत, तर फक्त लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे यांना निकाल देण्याचा जो निर्णय आहे तो घेतला. अशा पद्धतीचा युक्तिवाद म्हणा किंवा तसा आरोप म्हणा तो उद्धव ठाकरे यांनी केलेला होता आणि आता तशाच पद्धतीची प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दोन्ही गटाकडनं सादर केली गेली आहेत. त्यामुळं ही प्रतिज्ञापत्र विचारात घ्यायची असतील तर त्यासाठी खूप मोठा वेळ जातो आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर निवडणूक आयोग अंतरिम आदेश देऊ शकतो अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींची संख्या असेल किंवा घटनेचे उल्लेख असेल, पक्षाची घटना असेल, ते प्रामुख्यानं मुद्दे लक्षात घेता अंतरिम निर्णय देऊ शकतं. त्यामुळं पदाधिकाऱ्यांच्या संख्यांसंदर्भातला जो मुद्दा आहे तो या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. सुहास, ती संख्या कशी मोजायची हा प्रामुख्यानं या ठिकाणी प्रश्न आहे. सुहास, अगदी बरोबर आहे प्रमोद, आपण बघतोय की या ती मोजायची कशी. आम्ही दिलेली कागदपत्र ही चुकीची नाही आहेत. अजित पवार गटाच्या वकिलांनी हा दावा केलेला आहे की आम्ही दिलेली कागदपत्र चुकीची नाहीत, आम्ही दिलेली कागदपत्र ही चुकीची नाहीत, आम्ही 1.5 लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र ही सादर केलेली आहेत, अशा पद्धतीचा दावा हा खरं तर अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे. पण जसं आत्ता आमचा प्रतिनिधी म्हणतोय प्रमोद की ही सगळी प्रतिज्ञापत्र आहेत ती लाखाच्या वर येतील. शिवसेनेच्या वेळी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडनं सुद्धा 8 ते 10 लाखाची
प्रतिज्ञापत्र ही सादर केली गेली होती, पण ही प्रतिज्ञापत्र ही व्हॅलिड मानायची कशी? ही इतकी प्रतिज्ञापत्र मोजणं, ती व्हॅलिड ठरवणं हा एक सगळा म्हणजे अवघड कार्यक्रम असल्यामुळे अशा पद्धतीची प्रतिज्ञापत्र ही चालू शकत नाहीत. अशा पद्धतीचा एक मुद्दा समोर येऊ शकतो. म्हणून आपण बघतोय की इथे जो युक्तिवाद केला जातोय हा युक्तिवाद अनेक संदर्भ देऊन, मग याच्यामध्ये सादिक अली केसचा संदर्भ असेल,